या आणि जो संघ जिंकेल तो मानपडावर फाईट बॅक करेल. गावदे क्रिकेट संघ आगासन 40+ आयोजित आगासन चषक 2026 अजय आपण पाहतो NTC नॅशनल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली. क्रिकेट विथ क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतात. नवीन वाहिनी आहे, सर्वांनी या वाहिनीला सहकार्य करा, सबस्क्राईब करा. कारण आपली वाहिनी आपला माणूस आहे आणि त्याला पुढे जाण्यासाठी आपण मदत करणं भावेश फार गरजेचं आहे. चला पंच आमचे लगेच या मैदानात. पंच बाकी येत आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. आपण तर खिडकाई 40+ संघाची चला खिडकाई 40+ संघ कोणतरी 12वा खेळाडू किंवा प्रतिनिधी पाठवून द्या. शक्ती आणि सागर ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सामना सुरू होतोय. जबरदस्त मॅच झाली. नितीन कळने देखील खूप चांगलं समालोचन केलं. नितीन कळ सरांनी. कोळेगाव 40+ संघ सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय. यावेळेला आपण पाहू शकता सुनील मुंडे येतोय. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये शॉर्ट मिडविकेटला लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड. मिडल चेंडू वेगाने चाललाय. वाडी स्ट्रॉंगला क्षेत्रक्षक आल्यात. किशोर चूक झालीये. काय घडलं मैदानावर बघा ना. किशोरकडनं चुका झाल्यात आणि चुकीचं रूपांतर भावेश आपण बघितलं ना 1-2 नाही तर चौकारामध्ये ते. मग गोलंदाज काय करेल? तुम्ही अशा प्रकारच्या चुका कराल ना तर गोलंदाज कुठेतरी थोडंसं मनोबल त्याचं खच्चीकरण होतं. अडवायचं. किशोर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे या संघातील. अभयला देखील पाहू शकता बघा. आपल्या गावचा संघ खेळतोय म्हणून ते तैनात आहेत सीमेरेषेवर. नाही राहणं गरजेचं आहे. त्यांचे पप्पा देखील खेळतात. आपल्या इनेक्शनमध्ये त्यांचे बाबा खेळताना दिसतात. सुनील पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मार्क होतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. लॉफ केलाय. जेलची शक्यता आहे. बिंदास आहे. चूक होणार नाही. लॉंग अपला खूप चांगला झेल घेतलाय. चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. नाही तो नितीन काळेंसर चौकार घेलाच नसता पण कदाचित नीतीला ते मान्य नव्हतं. किशोरकडनं चूक झाली. स्ट्राईक पुन्हा एकदा सागरकर राहिली. सागरने झेल उडवला आणि तो खूप चांगला झेल घेतला बिंदासने. बॅटर बाद. नवीन बॅटर तर किरण येतोय. नवीन बॅटर आलाय. किरण ठाकूर आलाय. यश मिळालं सुनीलला. चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. नीता स्मृती आपण पाहू शकता. आगासन 40+ संघ सुनील राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. ओ चांगला चेंडू म्हणता येणार नाही. ओव्हर पिच होता हा. समोर मिळाला आणि पाठवलंय त्याला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा रेषापार. षटकार. ओव्हर पिच मिळालं तर बॅटर बघणारच नाही. किरण आल्या. किरणकडे प्रचंड ताकद आहे. सोमनाथ दादा देखील बघा खूप मेहनत. पूर्णपणे मला वाटतं व्यासपीठ त्यांना सांभाळायचं आहे. त्यांचे सुपुत्र देखील बघा ना सीमेरेषेवर तैनात आहेत. राहुल. नाही गावची स्पर्धा बघा. रेग्युलर खेळाडू देखील सहकार्य करतात. चांगली गोष्ट आहे. नाही गंगाराम यांचे सुपुत्र देखील आहेत. अभयला देखील आपण पाहू शकता. सर्व गावातली एकता टिकून राहते यामुळेच. सोमनाथ दादा पुणे गोलंदाजी मार्कवर सुनील. जेलची शक्यता. गुड कॅच. बॅटर बाद. यष्टीरक्षक मला वाटतं उदय आहेत. खूप चांगला झेल घेतला. नाही वेगवान चेंडू होता ना. एज लागल्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये खूप चांगला झेल घेतला. बॅटर बॅट. पुणेच्या षटकाराचं प्रत्युत्तर दिलं. नाही सुनीलचं कौतुक करा बघा. चौकार आला बॅटरला बाद केलं. षटकार आला बॅटरला बाद केलं. काय जबरदस्त गोलंदाजी करतो बघा ना.
गसन 40+ संघ देखील हा संघ एक ताकदवान संघ. नीता स्मृती, चंद्रकांत पाटीलने संघाला पुरस्कृत केलं आहे. ते नेहमी संघांना पॅक करत असतात. त्यानंतर विनर मॅच, त्यानंतर वाडेगर 40+ विक्ष फडकेपणा मॅच असेल आणि त्यानंतर प्रांजल स्वरूप 11 विपक्ष दिवा 40+ मध्ये मॅच असणार आहेत. पहिला आपण विनर घेऊन नवीन बॅटरला आपण पाहू शकतो. त्याचं नाव नाही मला माहिती. गौरव मुंडे यांनी बघा आपला ATM खुला केलाय. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॅटर बॅटर्स नेम्स अनिल आलेत. येस, सुनील तो अनिल. चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळेल. हो, चांगला चेंडू होता. हा देखील खूप चांगला चेंडू होता. 30 सर्कलमध्ये शॉर्टमध्ये गेटला आपण पाहू शकता. यावेळेला बार आंबेडकर थोडंसं घाई करतायत. संख्या दाखल करता आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा आपण पाहू शकता. नाही, बार आंबेडकर आहेत. लिडिंग आहे जे पूल करायचं होता. झेलची शक्यता क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 2 धावा इथून मिळतात शक्तीला. 2 धावा मिळतात. आपण पाहू शकता काही 40+ संघाला 13 धावा. 2 बॅटर बाद झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक चांगली सुरुवात जर बघितलं. नितीन कांसर 2 विकेट गेल्यात. 13 धावा आल्या आहेत. पहिली मॅचमध्ये 62 चेस केल्या मानपाडा 40+ संघाने. 63 चेस केला सहजतेने. चेंडू राखून त्याने सामना जिंकला. 2 दिवस भावेश पाटील सांगते की आम्हाला चेस झालं नाही, पण आज भावेश विचार केला तर थोडासाच हवेमध्ये ना गारवा जाणवते. सकाळी थोडंसं थंडी देखील जाणवते. आता होळी आली आहे, त्यानंतर अजून गरमी तुम्हाला वाढेल. ऋतुमान आपलं काम करत असतं, पण माणसं सांगतात नाही आज थंडीच वाजते. गरमी पडल्या सांगतात गरमी वाढते. सोमनाथ आता करायचं काय मग ऋतुमानाने. पाऊस जास्ती पडला सांगतात पाऊस जास्ती पडला. सरकार आहेच मग दुष्काळ घोषित करायला. नाही, काल 8 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलाय. यावर्षी विचार केला तर हवामान खात्याने अंदाज वर्षवला की 14 मे पासून पावसाला सुरुवात होईल. मग लग्न सराई नसणारच यावर्षी. ना गेल्या वर्षी सोमनाथ दादा भरपूर जणांना त्याचा फटका बसला. गोलंदाजी मार्क करतो किशोर होतोय या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. फटका चांगला यावेळेला डाऊन ग्राउंडच्या मध्ये मिड ऑफ चेंडू चालला. यावेळेला लॉंग ऑफ ला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव इथे आपण तर 2 धावा इथून कंप्लीट केल्या. तर धावसंख्या दाखल करते आपण 15. किशोर देखील दोन्ही एंडला चेंडू वळू शकतो. लेग ब्रेक ऑफ ब्रेक तो करू शकतोय. किशोर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. फुल लेनचा चेंडू खोदून काढला. यावेळेला मिडावून चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट मिळतं का पाहायचं इथे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते 17 धावा. बिंदास चांगला क्षेत्ररक्षक नाही. या संघाची देखील बॅटिंग खूप चांगली आहे. धावसंख्या 17. नीता स्मृती आपण तर आगासन 40+ संघ क्षेत्ररक्षण करतोय. अनिल स्टॅकेनला फुल टॉस. टायमिंग होत नाहीये. मिडानवरनं चेंडू चाललाय. एकच धाव. खेळाडूंपेक्षा जे मॅच बघतात ना नितीन कांसर त्यांना असं वाटलं असेल कदाचित हा नो चेंडू असेल, पण नाहीये. चेंडू खाली बघा किती येतोय. रिलीज कसा प्रकारे होतोय. फेकला गेलाय कसा प्रकारे. तो कुठे लँडिंग होतं पाहायचंय. पूल केला. यावेळेला क्षेत्र निवडलाय मिड विकेट. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. 22 धावा धाफलकती लागल्यात. सुरेख बॅटिंग करतो शक्ती. 2 बॅटर बाद झाले. त्यानंतर आक्रमक सुरुवात बघायला मिळते शक्तीच्या माध्यमातून. शक्ती एक अष्टपैलू खेळू या संघाचा. अनिलने देखील त्याला उत्तम साथ दिली. तिंकांसर बघितलं तर 17 मैदान भगवान पाटील यांच्या मालकीचे मैदान ना. हा मैदान जर आहे म्हणून इथे स्पर्धा होत आहेत. सोमनाथ दादा नाही तर अन्यथा बाजू मैदानं नाही आहेत. कमी मैदानात
एज घेऊन चेंडू मागे सरकला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. आता वेगाने चेंडू टाकला होता. धावसंख्या 22. 11ची सरासरी राखली आहे खिडकाई पोटी प्लस संघाने. इथून जो संघ जिंकेल तो लगेच मानपाडा संघाबरोबर फाईट बॅक करेल. ती 4 षटकांची मॅच असेल. चांगला चेंडू लोअर फुलटॉस डाऊन दी ग्राउंड. मिडकडे चेंडू चाललाय. 12 माहिती ते 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड थ्रो. 2 धावा मात्र रोखू शकले नाही. धावसंख्या फलकात्याकडे पाहू शकता. यावेळेला 24 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12च्या सरासरी 24 धावा. या षटकात धावा आल्या किशोरच्या तब्बल आपण जर विचार केला 11. बघा दोन्ही बॅटर थोडंसं दमछाक होत आहे कारण आता ऊन देखील वाढत चाललाय. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. गंगाराम येतोय. विकेट हॅटिकसाठी पारितोषिक आहे का काळूराम मुंडे यांच्याकडून. आता देखील बघा 3 चौकार 3 षटकार बनारसी साडी मिळते. सोमनाथ दादा हे नाव ऐकल्यानंतर बघा ना भैया लोक खुश होते. हमारा नाम भी लेता है. क्या बात आहे. बघा राहुल मुंडेने आपला ATM खुला केलाय. 10 धावांपेक्षा कमी धावा जर दिल्या तर 10 आपण तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ पहिला चेंडू बॉल बॅक टू ड्राईव्ह होता. यावेळेला चांगलं क्षेत्र. चेंडू बघा ना वेगाने आल्या. शॉर्ट कव्हर रिजनमधनं 25 धावा नाही. एक तर आली आहे. 5 चेंडूमध्ये अजून त्याला धावा कमी द्यायच्या आहेत. म्हणजे त्याला अजून 8 धावा द्यायच्या. 8 धावा द्याव्या लागणार आहेत. नाही तर आपण तर 2000 जातील. 10पेक्षा कमी. गंगाराम राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. टाकला अनिल. पूल केलाय हवेमध्ये. यावेळेला चेंडू चालला. यावेळेला बॅकवर्ड स्कोअर गेला. मिड रिजनमध्ये टायमिंग चांगलं झालं होतं नितीन कांसर. पण 2 धावा इथून मिट आहेत. 3 तर आल्या आहेत. धावसंख्या 27. गंगाराम मुंडे पुढे गोलंदाजी मार्कवर टाकला. अनिल चांगली बॅटिंग करतो. आल्यापासून त्यांनी धावफलक हलता ठेवलाय. शक्तीला देखील तो धावा लावतोय. तो देखील धावतोय. गंगाराम मुंडे राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. टाकला अनिल. फटका चांगला. यावेळेला मिड ऑफच्या मधून लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आले आहेत. कृष्णाचं कौतुक करेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. घाई करत नाहीत. कृष्णाला माहिती आहे 2 धावा गेल्या आहेत. मग घाई नकोय तर तिथून जर चेंडू निघाला तर चौकार जाऊ शकतोय. 5 आल्यात 3 चेंडूमध्ये. आता 3 चेंडू फार चांगले टाकावे लागणार आहेत. गंगारामला एका डॉट चेंडू फेकावा लागणार आहे. दबाव वाढवावा लागणार आहे. गंगाराम मुंडे राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. ओ चांगला चेंडू डान्सिंग डाऊनच्या मध्ये. मिडॉनला पुन्हा एकदा चेंडू होतो लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. आता विकेट जाणार. डायरेक्ट हिट. क्या बात आहे. गोटी नेम. परफेक्ट गोटी नेम. बॅटर बाद. धावसंख्या धावफलकाकडे पाहू शकता. 1 रिपोर्ट 30 धावा. नाही शाळकरी विद्यार्थ्यांना विनंती आहे की परीक्षा 10वीच्या विद्यार्थ्यांना खास करून विनंती आहे अभ्यास करा. यशस्वी व्हा. गुणवंत व्हा. पण परीक्षेला आज एवढ्या सुट्ट्या येतात ना भावेश. अभ्यास करायला विद्यार्थी मागत नाहीत. तर याच दरम्यान जबरदस्त व्यक्तिमत्व दीपकजी जाधव साहेब आपण तर सन्मान्य नगरसेवक गासनगाव यांचं इथे आगमन होतंय. साहेबांना विनंती करतो साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. अतिथी देवो भव. दीपक जाधव साहेब येत आहेत. सन्मान्य नगरसेवक आणि चांगली पर्सनॅलिटी बघा ना त्यांची. हँडसम डॅसिंग पर्सनॅलिटी. साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दीपक आला नवीन बॅटर. 30 धावा धावफल कत्याकडे पाहू शकता. पुन्हा गंगाराम गोलंदाजी मार्कवर प्रथम ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू. वेगवान चेंडू. पडल्यानंतर काय वेगाने स्किड झाला बघा ना. डॉट चेंडू. धावा आतापर्यंत दिल्यात त्यांनी. आपण तर चेंडू फेकले गेल्यात 6 दिले आहेत. हा चेंडू फार महत्त्वपूर्ण टाकावा लागणार आहे कारण 2000चा कॅश प्राईज आहे ना. राहुल कुठे. क्या बात आहे. जाणार तर पैसे कुठे जाणार. गावातच जाणार ना.
अंतिम चेंडू ऑफ केलाय. झेलची शक्यता आहे का पाहायचंय. फ्लॅट सपाट पाला स्टोक षटकार. राहुलचे पैसे वाचले बघा. पण धावा आल्या 6 षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो 36. या षटकात धावा आल्या तब्बल आपण तर 12 आल्या. चांगले 5 चेंडू टाकले. मग हा ओव्हर पिच का टाकला समोर. आपण पहिले तर अभय काहीतरी बातचीत करतायत. बाराच्या सरसने धावा कुठल्या आहेत. सन्माननीय नगरसेवक दीपकजी जाधव साहेब आपण मित्र व्यासपीठावर विराजमान आहेत. त्यांचे देखील आपण करूया हार्दिक स्वागत. दुसऱ्यांदा विराजमान झालेत ते आपण तर भविष्य तुम्ही दुसऱ्यांदा जेव्हा निवडून येता तेव्हा तुम्ही केलेलं कामाची पोचपावती जनतेने तुम्हाला दिली. हल्ली जाधव साहेब लोक एवढी हुशार झाल्यात. पैसे पण घेतात ना, मतदान पण नाही करत. पण तुम्ही केलेली कामाची पोचपावती तुम्हाला मिळाली. तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आले म्हणजे तुम्ही काम चांगलं केलंय. हल्ली कामांना विचारत नाहीत. माल वोट दो, नोट दो, वोट लो, हे समीकरण चालू आहे. पण मी तर म्हणेल ज्यांनी चांगलं काम केलं आपल्या प्रभागात आपल्या वार्डात त्यांना खरंच निवडून द्या. हक्काचा माणूस आपल्या निवडून द्या. नाही तर मग एकदाच पैसे घ्यायचे आणि 5 वर्ष डोक्याला हात लावत बसायचं. हल्लीची परिस्थिती तशी आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर येतो सुनील येतो दुसऱ्या स्पेलमध्ये. सायकला दीपक पाटील एक आक्रमक बॅटर. इथून मात्र आता चांगली बॅटिंग करतो का पाहायचंय. 36 आले आहेत. 12च्या सरसाने धावा कुठल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी. 18 चेंडूमध्ये 36 आले आहेत. सुनील ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑनला आपण बिंदासला पाहू शकता. लॉंग अपला आपण पाहू शकता कृष्णाला. ओ चांगला चेंडू बागपट्ट गेले ते कट करायचं तर यावेळेला सरळ चेंडू निघून गेले. डॉट चेंडूची समाप्ती होते. साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन पॉईंटला आपण पाहू शकता विक्रमला. मिड ऑफ रिझनमध्ये आपण पाहू शकता यावेळेला जैनूला आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये लालचंदला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाला मिड विकेटला. किशोर आले आहेत. 2 जात आहेत. जैनू बघा बॅकिंगला लगेच येत आहेत. धावसंख्या धावफल करते 38. धावा. भावेश पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देतात. सातत्याने त्या देखील स्पर्धा कव्हर करत असतात. ओ चांगला चेंडू गुडल्या झाला. चेंडू वेगाने निघून गेलाय बघा. पडल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. या षटकामध्ये ना वापसी केली आहे. मी तर म्हणेल सुनीलने जबरदस्त गोलंदाजी केली. या आधीच्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकला तब्बल 3-2 धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी. सुनील राईट आर्म ओव्हर द गड मारा करतो. शाकला दीपक. ओ बागपुढे गेलाय. पंच केलाय. झेलची शक्यता. लालचन आहे तिथे. का झेल सुटलाय बघा ना. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला बघा ना. पडले थोडेसे स्कीड झाले. काय हरकत नाहीये. प्रयत्न खूप चांगले केले. प्रयत्न आवडल्यास एकदा टाळ्या होऊन जाते. 40+ खेळू बघा ना किती प्रयत्न चांगले केलेत. पंच केलं होतं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. संख्येत आपण पाहू शकता वेळेला 42. दीपकला जीवदान मिळालं. सुनीलला यश मिळालं असतं. क्रिकेटमध्ये ना लक फॅक्टर ऑन पाहिजेत तुमचे. विक्रम बघा चेंडू घेऊन येत आहेत. NTC नॅशनल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली. क्रिएटिव्हिटी क्वालिटी नाच वाहिनी भरपूर आल्यात. आपण बघितलं ना भावेश तर त्या वाहिनी प्रत्येक जण आपल्यापर्यंत खूप चांगलं काम करतात. आणि NTC देखील मला वाटतं चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि आपली वाहिनी आपल्या गाववाल्याची वाहिनी त्याला आपण पुढे जाण्यासाठी ना त्या वाहिनीला सहकार्य करा. ओ क्लीन बोल्ड बॅटर बाद. चौकार आल्यानंतर सुनीलने बघा ना काय चेंडू फेकला होता. यावेळेला मिडल स्टंप खाली पडतोय. बेचाळीस. त्या वाहिनीला पुढे जायचं. सबस्क्राईब करा. आपली वाहिनी आपला माणूस आहे. खऱ्या अर्थानं मी तर तेच सांगणार आहे भावेश की जेव्हा जेव्हा आपल्या ग्रामस्थांचं किंवा आपल्या गावातील कोणी दुकान असो काही असो त्याला सहकार्य करा.
बरे बाहेरच्या दुकानात तुम्ही 4 गोष्टी घ्याल, पण आपल्या माणसाकडनं 2 वस्तू तरी घ्या, तर त्याचं दुकान पुढे जाईल, त्याचं नाव रुपायला दुकान येईल. हा ना, गुजराती लोक बघा, मारवाड त्यांच्याच समाजाच्याचकडनं दुकानातनं सामान घेतील. आपली दुकानं राहिलीच नाही. 42 धावा आहेत. नाही, पहिला आपला समाज देखील राहुल मी तर आपण बोल तर भावेश किराणा माला आपण दुकानं होती आपली देखील लोकांची, अजूनही आहेत. काही खेडेगावात बघा जुनी दुकानं आहेत भरपूर अशी. नवीन बॅटर विशाल आलाय, विशाल पाटील आलाय. सुनील गोलंदाजी मार्कवर, चौथ्या षटकात पुढचा चेंडू. ओ एज आहे, झेलची शक्यता. गुड कॅच. उदयचं कौतुक करेल. काय झेल पकडला बघा ना, झेलपर्यंत ते शेवटपर्यंत पाहत राहिले चेंडूवरती, कारण त्यांना माहिती आहे मी चांगल्या प्रकारे धावतोय, मला बॉडी बॅलन्स आता करायचं आहे, चेंडूवरती नजर ठेवायची. आणि गुड कॅच, खूप चांगला झेल घेतलाय. 2 सलग विकेट मिळाल्यात. गाडी कुठली? ओके ओके ओके. अंतिम षटक मला वाटतं बिंदास येतात घेऊन. नाही, कोण येतात गोलंदाजी मार्कवर? हो येस, पुरस्कृते चंद्रकांत पाटील, ब्रँड आहेत. मला वाटतं आगासन गावात सर्वात मूर्ती त्यांच्या गावात आपलं बघी, जर मोठी कोण आणत असेल तर चंद्रकांत पाटीलचं नाव घे. लालबागचा राजा. दिगंबर आलेत नवीन बॅटर, दिगंबर आहेत. क्या बात आहे. पारितोषिक येते वाटतं, राहुल हसतायत म्हणजे येणार वाटतं. जावं येत का? क्या बात आहे. नाही, जावंही रुसता कामा नाही येत बाबा. गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत पाटील. अंतिम षटक स्ट्रायकेला आपण पाहू शकतो. शक्ती सलामीचा बॅटर, शक्तीच्या बॅटमधून मोठे पटके आले नाही. चंद्रकांत पाहायचं तर कशा प्रकारे दोन्ही साईडला चेंडू वळू शकतोय, तो दोन्ही बाजूला चेंडू वळू शकतोय. आता पाहायचं कशा प्रकारे सुरुवात करतोय चंद्रकांत तुमच्यापासून दूर जाताना. ओ चांगला चेंडू, लेग ब्रेक बघायला मिळाला, बाहेर काढलाय चेंडूला बघा. राऊंड विकेट आल्यात, लेग ब्रेक बघायला मिळालाय. चांगली गोलंदाजी. उदयचं कौतुक करेल. खूप चांगलं इंस्ट्रक्शन बघायला मिळतंय. बिंदास काहीतरी सूचना करतायत की आता इथून चांगलं क्रिकेट, कारण 2 षटकापर्यंत 12च्या सहसाने धावा होता, पण त्यानंतरच्या षटक खूप चांगला तळ सुनीलने. कौतुक करेल. 6 धावा दिल्या फक्त. लालचंदकडनं पर्यंत झेल सुटला गेला. चंद्रकांत राईट आर्म राऊंडकडनं मारा करतोय. ऑफ केला, यावेळेला उंच गेलाय, लांब गेलाय. आता लेग ब्रेक टाकला तर पहिला, पण आता ओव्हर पिच टाकला आणि त्याला पाठवलं मिड विकेट सीमाच्या बाहेर. षटकार. जर तुमचा पहिला चेंडू लेग ब्रेक चांगला पडलाय तर मग हा का चेंडू? पक्षी बघा एका रांगेत जात आहेत. नाही नाही नाही, प्राण्यांना शिस्त बघा किती असते. प्राणी ना, मुका प्राणी, तुम्ही काही प्रेम करा तर तुमच्यासाठी काहीही करेल, जीव देईल. माणसं नाही. माणूस बोलतो जाऊ देतो, बुडतोय ना, त्याला कशाला वाचू? नाही, वाचवा, प्रेम करा, ठेवा एकमेकांवर, माणुसकी ठेवा. माणुसकीच शेवटपर्यंत येणार आहे. 48 धावा. चंद्रकांत. हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच होता बघा, डाऊन दी ग्राउंड. चाललाय चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फेकी येते काय नाही. आता जर इथे बॅकिंग नसती लालचंदची तर एक्स्ट्रा धावसंख्या धावफलका त्यावर पाहू शकता. 50 ना, 50 कंप्लीट. खिडकाई 40+ संघाच्या 50 धावा झाल्यात. पहिला चेंडू किती चांगला टाकला होता. त्यानंतर बघा ओव्हर पिच हा देखील आपण तसाच प्रकारचा टाकला होता. 12 चेंडू 27 धावांची खेळ करतो. शक्ती जबरदस्त बॅटिंग करतोय. चेंडू बाकेत अजून या षटकातील आपण वेळ तर 3 चेंडू बाकेत. भावेश पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देतात, त्यांचं देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चंद्रकांत. हा चेंडू चांगला होता. लेग ब्रेक पुन्हा एकदा बघायला मिळालाय ना. लेग ब्रेक जर चेंडू तुमचे सफल होत यशस्वी होत आहेत तर मग दुसरे ओव्हर पिच चेंडू का? चांगले 2 लेग ब्रेक बघायला मिळाले. 2 चेंडूचा खेळ बाकी. आधीच्या सामन्यामध्ये 63 चेस झाल्या. आता इथून पाहिजे टार्गेट किती होतं? आता 2 चेंडू आहेत म्हणजे टार्गेट सेट करणारे 2 चेंडू असणार आहेत.
चंद्रकांत. हो चांगला चेंडू, हा देखील खूप चांगला चेंडू होता, पडल्यानंतर आतमध्ये आणला होता यावेळेला विक्रम आहेत. नाही अशी धावत नसणार मला वाटतं, एकाच बॅटरने क्रीज सोडली होती. काय धावा आहे का काय? नाही कदाचित बॉल हातातच ठेवला असेल म्हणूनच काहीतरी असं असेल. आय थिंक 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. दोन धावा आहेत. ओके 2 धावा आहेत. नाही खेळाडू ज्या क्षेत्रक्षाने चेंडू अडवला होता ना त्याने चेंडू फेकणं गरजेचं होतं लवकर, आणि चंद्रकांतने देखील चेंडू लावणं फार गरजेचं होतं. विकेट्स मिळाला असता ना इथे. अंतिम चेंडू, टार्गेट सेट करणार हा चेंडू. 52 झाले आहेत. हा चेंडू यावेळेला आपण तर 1 धाव इथे आपण तर 1+1 धावा, 2 धावा मिळत आहेत. 54 धावा. अंतिम चेंडू, अंतिम चेंडू. चंद्रकांत तो दिगंबर. अंतिम चेंडू. हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा लेग ब्रेक बघायला मिळाला. डॉट चेंडूची समाप्ती दी. धावा त्याला 54. 55चं लक्ष असणार आहे. नीता स्मृती आपण तर आगासन 40+ संघाला तर श्रीमावा बेडेकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ठाणे महानगरपालिकेत निवडून आले ते आपण दीपकजी जाधव साहेब सन्मानी नगरसेवक यांचा आपण सन्मान करूया. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करूया. जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. माणुसकीचं नातं जपलं जातं. मायेची प्रेमाची उबदार शाल, मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण, ब्युटिफुल मोमेंट देऊन त्यांना सन्मान केला जातं. टाळ्या होऊन जातं. दुसऱ्यांदा आपण तर नगरसेवकपदी विराजमान झाले आहेत. अभिमानाची गोष्ट आहे. चांगलं काम केलंय. पुन्हा एकदा आपल्या आपण तर त्यांच्या वाड्यातील लोकांनी त्यांच्यावरती विश्वास बसवला. भीम काळन यांचा देखील आपण सन्मान करू. श्री मामा बेडेकर यांच्या शुभ हस्ते संघटनेचे सदस्य देखील आहेत. श्री मामा थांबा, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. त्यानंतर अजून एक सन्मान आहे तो देखील आपण करणार आहोत. भीम काळे यांचा सन्मान केला जाणार आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करू आपण. आणि कार्यकुशल कार्यसम्राट आपण तो व्यक्तिमत्व विठ्ठलदादा पाटील यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. उंबारली गावचे माजी सरपंच आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करणार. श्री मामा बेडेकर यांच्या शुभ हस्ते विठ्ठलदादा या. नाही विठ्ठलदादा उद्या असणारच आहेत ना आमच्या सागावच्या स्पर्धेला. त्यांची उपस्थिती 3 दिवस असतेच. भीम काळन तुम्हाला देखील आत्ताच आम्ही आमंत्रित करतो. विठ्ठलदादा तुम्हाला देखील आम्ही आत्ताच आमंत्रित करतो. त्यांचं देखील संदीप बाने आपण आता ते आयोजन कमिटी करतील. आता इथे मी यांना करू शकतो नितीन सर, मित्र म्हणून तर त्यांना करूच आपण. क्या बात आहे. यदू भाऊ देखील आलेत बघा. खूप खूप धन्यवाद. धावा झाले धापड करती 54. 55चं लक्ष आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन काळन सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांच्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य तुम्ही पाहतायत ते आपले सर्वांचे लाडके ठाणे महानगरपालिकेचे
नवनिर्वाचित नगरसेवक दुसऱ्यांदा ज्यांना आपण पाहतोय दीपकजी जाधव साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित साहेबांचं मनपूर्वक आणि सरचे स्वागत. पहिल्या डावात 54 धावा उभारलेत खिडकाली फोर्टी प्लस संघाने आणि आता 55 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचे. चला बॅट्समन पाठवा. मानपडाचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. त्यानंतर फडकेपाडा विरुद्ध मंगेश जितू 11 जय जलेश आपण मंगेश जितू 11 वाडेकर संघ आपल्या पाहायला मिळेल. मंगेश जितू 11 वाडेकर विरुद्ध फडकेपाडा, दिवा विरुद्ध प्रांजल स्वरूप 11 वडवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. करव मुंडे यांच्याकडनं 3 षटकारांना 1000 रुपये फलंदाज लालचंदसाठी सगळ्यांसाठी आकाशांच्या बॅट्समॅनला सगळ्यांसाठी. गंगाराम आणि लालचंद ही जोडी आपल्या पाहायला मिळते आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज सागर. लक्ष 55 धावांचे या मॅचमध्ये. सागर आलेत पहिल्या षटकामध्ये. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आपण डॉट पाहायला मिळतोय सागरचा, कारण 55 धावा चेस करायत. मग अशी 63 धावा मानपाडा संघाने चेस केल्या होत्या. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून खेळतायत. पॉवर प्ले सुरू आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. .00 सरासरीने 55 धाबा चेस करायचे आहेत. नीता स्मृती गावदेवी आगासन ए संघाला. पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर चौकार तुम्हाला पाहायला मिळाला लालचंदच्या बॅटमधून. सागरच्या विरोधात 55 धावा चेस करायचे आहेत. बॅकफुटला गेले, टॅप केलंय, डॉट बॉल. डॉट बॉलची ती समाप्ती. सागर चांगली गोलंदाजी करतात. 3 बॉलमध्ये 4 धावा सागरने आतापर्यंत खर्च केल्यात. 55 धावा चेस करायचे आहेत 5 षटकांच्या मॅच मध्ये. हा चेंडू उंच गेलाय आणि 1 बाउन्स सीमा पार जाईल. चौकार. पहिला बॉल डॉट चौकार, डॉट चौकार. आता काय येईल? हाही फटका चांगला आहे, मात्र आता
डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे मिळतील. दहा धावा धापल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. दुहेरी अंकामध्ये 55 धावांचा पाठलाग करत असताना नित्या स्मृती गावदेवी आकाशन असंग तुम्ही पाहतायत. सागर हा चेंडू उंच गेलाय. स्वतः सागर 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकले द्या 12 वरती. नगरसेवक दीपक जाधव साहेब आपल्यापासून रजा घेत असताना दादांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दादांचा आम्ही मनापासून आभारी आहोत ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केलंय. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. अकराची सरासरी 12 आलेले आहेत. 43 अजूनही करायचे आहेत. चोवीस बॉल 43. मिडॉनच्या वरून खेळतात मात्र वाडिश लॉंगॉनला थ्रो फेकी कुठे गेली. 2 धावा मिळाल्यात. फुलटॉस बॉल होता. फक्त दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार तर आलेला आहे मात्र बघायचे गंगाराम काय सांगतायत. रिव्ह्यू ओके. वेळ डिलिव्हरी. चौकार मिळालाय. फेअर डिलिव्हरी आहे. शक्ती बॅकफुटला गेले. पंच केलाय मात्र गॅप मध्ये हा फटका खेळू शकले नाहीयेत. त्यामुळे गंगाराम थोडेसे नाराज आहेत. बघा हे फटके तुम्हाला जरी चांगले असतील मात्र गॅप मध्ये खेळावे लागतात. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपण बघू शकाल 19 धावा दापाल कधी लागल्यात. 55 धावा चेस करत असताना 19 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू होता. आता बघायचं धावा किती मिळत आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं आउटफील्ड फास्ट आहे आणि धावा मिळाल्या 4. आलाय चौकार. तेवीस धावा झाल्यात. 2 to go. याच मैदानामध्ये आपण पहिल्यांदाच रेग्युलरची ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहिली होती माटाडीच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले. कवसला आउटफील्ड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
साडी आहेत का? गाववाल्यांसाठी साडी आहे? गंगादा बघूया चला. 2 तर आले बॅक टू बॅक आणि हा तिसरा. सलग 3 चौकार आलेत लालचंदच्या बॅटमधून. मात्र बघायचंय साडी मिळेल की नाही. चैनू मुंडे आयोजकांसाठी आहे ना? आहे. नाही विचारलेलं बरं बाबा. पाणी पाणी घेऊन जायचंय. दोन षटकात धावसंख्या बघितली तर 31. 18 बॉल मध्ये आता फक्त 24 करायचे आहेत. निता स्मृती आगासन ए संघाला. लालचंदच्या बॅटमधून सलग 3 बॉल 3 चौकार आलेत. 18 बॉल मध्ये 24 करायचे. बरोबर. आणि बघा ना आगासन संघ खेळतो आणि कोच बघा संजय मुंडे खेळाडू कक्षामध्ये. क्या बात आहे. बघा ना त्यांची कोचिंग मला आवडते कारण त्यांनी स्टंपिंग काय केली होती. नरेश पाटील पिसुलीचे बूम बूम. सागर आलेत बॉलिंग करण्यासाठी. उत्तम पवार दिसत नाहीये संघामध्ये. प्रल्हाद पवार नाहीयेत. अठरा बॉल मध्ये 24 करायचे आहेत. सागर बॅट गोलंदाजी करण्यासाठी आलेत. स्ट्रायकिंगला गंगाराम आपण पाहतोय. अष्टपालू खेळाडू आहेत. गंगाराम मुंडे नेहमी चर्चेत असतात. बॉलिंग असो बॅटिंग असो. हा चेंडू सरळ बॅटने आपल्याला पाहायला मिळतोय. बराच वेळ हवे ते वॅकेंड एरिया होता आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. गंगाराम मुंडे यांच्या बॅटमधून आलाय चौकार. या चौकाराने समीकरण बदलले. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. निता स्मृती गावदेवी आगासन ए संघाला. सतरा चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. हाही फटका चांगला आहे. लॉंग ऑफला आता क्षेत्ररक्षक आहेत. किरण ठाकूर तिथे आहेत. एकच धाव मिळेल. सोळा चेंडू 19 धावांची गरज. चला मानपाड्याचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचंय. हा चांगला चेंडू होता. गती कमी केली चेंडूची. डॉट बॉल. 15 चेंडू 19 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. या मॅचचा विजेता आणि मानपाडामध्ये लगेचच मॅच होणार आहे. त्यामुळे मानपाडा 40+ कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. जबरदस्त गोलंदाजी. तेवढंच चांगलं इन्स्ट्रक्शन बघा. दीपक पाटील मास्टर माइंड आहेत आणि चांगलं इन्स्ट्रक्शन त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 2 सलग सागरने डॉट टाकलेत. चौथा बॉल 19 बघा. सागर चांगली गोलंदाजी करतायत. आत्मविश्वास दिसतोय सागरकडे. लालचंदला बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले. ज्या लालचंदने 3 सलग चौकार मारले होते. आता मात्र समोर मारलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका असं म्हटलं जातं. मात्र 2च धावा मिळतील. तेरा बॉल 17 धावांची गरज आहे. अजून या मॅच मध्ये विकेट एकही कमावली नाही. मात्र कंपल्सरी चेसिंग 40+ क्रिकेट संघटनेचा नियम आहे. बॅकफुटला गेले. पंच केलाय. खेळाडू कक्षाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय.
आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायचे आहेत 13. 12 चेंडू 13 धावांची गरज. पाणी कोणाला? अगसनच्या खेळाडूंना नको ना, आताच गेलते ना 2 ओव्हरला. थांबा थांबा राहुल. 12 चेंडू 13 धाबांची गरज. अनिल नाईक साहेबांचं आगमन झालंय दातिलीचे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच जेव्हा जेव्हा दातिली संघ खेळतो अनिल नाईक साहेबांच्या बक्षिसांचा वर्षाव आम्ही पाहिलेला आहे. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये, चौकाराला 500 रुपये. नेहमीच अनिल नाईक साहेब खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत असतात. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. बॉलिंग करण्यासाठी आपण पाहतोय प्रेम आलेत. फुलटॉस नो बॉल पंचाने घोषित केलाय. नो बॉल आहे. 1+1 2 धावा मिळतील. हाईट फॅक्टर जास्त होतं. 12 बॉल 11ची गरज आहे. चेक करू का? ओके. फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय. नो बॉल. 12 चेंडू 11ची गरज. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. चला मानपाडाचे कॅप्टन उपस्थित राहायचे. मानपाडा 40+. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑफ खेळत आहेत. वेगवान फटका आहे. मात्र फिल्डिंग सुद्धा चांगली आहे. फ्री हिट होता. 10 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 45 धावा झालेले आहेत. 55चं टार्गेट. हा चांगला बॉल होता प्रेमचा. डॉट बॉल. 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले मात्र झेल टिपलाय बघा विशालने. मॅच संपली नाहीये. मॅच ऑन. 9 चेंडू आणि 10 धावांची आता गरज. जबरदस्त झेल टिपलाय बघा विशालने. नवीन बॅटर बिंदास मुंडे आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. मॅच संपली नाहीये. कंपल्सरी चेसिंग. 9 चेंडू 10 धावा करायचे आहेत. आणि अशीच मॅच प्रेमने जिंकून दिली होती. मला आठवते उंबाडेच्या मैदानात वाडेकरच्या विरुद्ध. वाडेकरला असं वाटलं आम्ही मॅच सहज जिंकू. त्यानंतर प्रेमने घेतलेली विकेट हॅट्रिक आणि त्यानंतर तो सामना खिडकाली संघाने जिंकला होता. तसंच काहीतरी आता प्रेमला पुन्हा करायचंय. फुलटॉस बॉल आहे. गॅप मध्ये 1 बाउन्स सीमा पार जाईल. आलाय चौकार. फक्त आता 6 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 8 चेंडू मध्ये. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. आलाय डॉट बॉल. 7 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. 9 बॉल 10ची मॅच. त्यानंतर चौकार आला. 7 बॉल 6ची मॅच आणि मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय नीता स्फूर्ती गावदेवी. अगसन ए संघाने हा सामना जिंकलाय. षटकार ठोकत असताना सामना जिंकून दिला बिंदासने.
आणि आता मॅच असेल मानपाडा विरुद्ध आगासान. चला मानपाड्याचे कॅप्टन या आणि आगासांचे कॅप्टन आपण या. रवी मुठे यांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांची कन्या सुद्धा आली, तिचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. लालचंद ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 31 धावा केलेत.